मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि मुंबईमध्ये सर्वधर्मीय लोक सुद्धा राहतात। त्यामुळे मुंबई शहरामध्ये अनेक मंदिरं आपल्याला पाहायला मिळत असतात। त्यापैकीच एक खारमधील श्री घंटेश्वर हनुमान मंदिर आहे आणि या मंदिरावर अनेक भाविकांची श्रद्धा सुद्धा आहे। या मंदिराची स्थापना 1960 साली झाली आणि तेव्हापासूनच या मंदिरात घंटा बांधल्या जातात। जवळपास 5 लाखांहून जास्त घंटा या मंदिरामध्ये बांधलेल्या आहेत आणि याच मंदिरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। पाहूयात। मुंबईमध्ये आपल्याला अनेक प्राचीन मंदिरं किंवा विविध मंदिरं ही पाहायला मिळतात आणि अशातच मुंबईतलं खारमध्ये असलेलं घंटेश्वर हनुमानाचं मंदिर हे प्रसिद्ध आहे। मी सध्या याच मंदिरामध्ये आहे आणि इथे सुद्धा जर आपण पाहिलं तर हनुमान जयंतीचा हा उत्साह पाहायला मिळतो। हनुमंताचं हे मंदिर आहे श्री घंटेश्वर हनुमान मंदिर आणि वैशिष्ट्य असं आहे की या संपूर्ण मंदिरात जर आपण एक नजर टाकली तर गाभाऱ्यामध्ये चांदीच्या घंटा तर संपूर्ण मंदिर परिसरामध्ये पितळेच्या घंटा ह्या आपल्याला पाहायला मिळतात। विविध आकाराच्या या घंटा आहेत। एक आख्यायिका अशी आहे की आपली इच्छा पूर्ण झाली की या ठिकाणी भाविक हा श्रद्धेने ती घंटा हनुमंताच्या चरणी अर्पण करतो आणि हीच वैशिष्ट्य आहे। फक्त घंटाच नाही तर हनुमानाची गदा असेल, त्याचबरोबर हनुमानाची छोटी मूर्ती असेल, अशा विविध गोष्टी या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्याबरोबर या मंदिराचे अध्यक्ष आहेत संदीप मालपजी। संदीपजी, खरं तर हनुमान जयंती आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यामध्ये मुंबईतलं हे आगळं वेगळं आणि प्रसिद्ध असलेलं घंटेश्वर हनुमान मंदिर, काय नेमकी आख्यायिका आहे, काय सांगाल या संपूर्ण इतिहासाबद्दल? हे मंदिर फक्त मुंबईतलं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातलं एकमेव असं मंदिर आहे जे भाविकांद्वारे अर्पित झालेल्या पितळेच्या घंटांनी भरगच्च असं मंदिर आहे। हे 1960 सालचं मंदिर आहे। 1960 पासून आज जवळपास 65 वर्ष झाले या मंदिराला भाविकांचं भरभरून प्रेम मिळालंय आणि आता या मंदिराची पुनर्बांधणीचं काम सुरू झालेलं आहे। मला वाटतं हनुमान जयंतीच्या नंतर साधारण 2-3 महिने हे काम चालणार आहे। जून जुलै पर्यंत आपल्या मंदिराला आणखी एक नवं स्वरूप पाहायला मिळणार आहे। आमच्या ऑडिट प्रमाणे 5-1 लाखाच्या वर घंटा इथे आहेत आणि शिवाय गोडाऊन मध्ये देखील काही लाखांच्या संख्येमध्ये घंटा आहेत। या सगळ्या बांधण्यात येणार आहेत, म्हणजे लाखोंच्या संख्येने। शिवाय आम्हाला पर्याय नसल्या कारणाने 1-2 वर्षातून एकदा याचं ऑक्शन सुद्धा करावं लागतं, कारण की बांधायला जागा अपुरी पडते। हनुमान जयंती पहाटे जन्मोत्सव साजरा केला जातो, त्यानंतर सत्यनारायणची पूजा आपल्या इथे केली जाते, त्यानंतर पालखी मिरवणूक असते। आमच्या गार्डनच्या भोवताली 2 राऊंड मारतो आम्ही, 2 तास त्या मिरवणूक जातात। त्यानंतर महाआरती एक मोठा भाग म्हणजे या इथे महाआरती असतात आणि महाआरतीला नाही म्हटलं तरी 10 ते 20 हजार माणसं या महाआरतीला इथे उभे असतात। इतर दिवशी सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता आरती केली आणि विशेष पूजा शनिवार मंगळवार सकाळी 4:30 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता केली जाते। आणि हनुमान जयंतीला पण सकाळी जन्मोत्सव आणि संध्याकाळी 7 वाजता महाआरती नैवेद्य सत्यनारायणची पूजा झाल्यावर नैवेद्य केला जातो। आपण पाहिलं हे विशिष्ट आहे, वैशिष्ट्य आहे या हनुमान मंदिराचं आणि हेच जपलं जातंय आणि लाखोच्या संख्येने भाविक हे या मंदिराला भेट देत असतात आणि 5 लाखांपेक्षा अधिक घंटा ज्या आहेत त्या अर्पण केलेल्या आहेत। त्यामुळे हे घंटेश्वर हनुमान मंदिर खारमध्ये आहे आणि मुंबईच्या नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। आणि आपण पाहतोय की प्रत्येक मंदिराचं आपापलं वेगळेपण आणि बऱ्याच